काल रात्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर मुक्काम केलेला होता। दरम्यान धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये बराच वेळ यावेळी चर्चा देखील झालेली आहे। या चर्चेनंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे। मुंडे 100% गुन्हेगार नाहीत। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात असल्याचं वक्तव्य नामदेव महाराज शास्त्री यांनी केलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांची पाठराखण देखील त्यांनी केलेली आहे। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवलं, असं मला वाटतं। गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं। पण भगवानगड शेवट मुंडे फॅमिलीच्याच पाठीमागं आहे असं त्यांनी सांगितलं। मग भगवानगड असा अन्याय करणाऱ्या असं मीडिया ट्रायल झालंय असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा बऱ्याच वेळेस कोणाला मीडिया ट्रायल केलं जातं असं पण म्हणणं आहे। मग भगवानगडाला हे पण बघितलं पाहिजे की जो माणूस आमचा एक एक्सपायर झाला आहे म्हणण्यापेक्षा ज्याला मारलंय, मर्डर केलाय, ज्याला किडनॅपिंग केलंय, टॉर्चर केलंय, मारलंय, त्याच्या पाठीमागं सुद्धा भगवान बाबाचा जो गड आहे आदरणीय बाबांचा, सर्व समाजाचा, त्या गडाने त्या भूमिकेत सुद्धा राहिलं पाहिजे होतं। आणि त्या ज्यांनी आमची हत्या केली त्यांच्या विरोधात राहून ज्यांच्यावर ही वेळ आली त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं सुद्धा त्या